ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे, तुम्हाला मला सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे, त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार. तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. बाबा, माझ्यासाठी घर घेत आहात,